बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। माननीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहुणे आणि माझ्यासमोर बसलेले सर्व श्रोत्यांनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। मित्रांनो, यश म्हणजे काय? यश हे कोणत्या पक्षाचे नाव आहे? मित्रांनो, ही कोणती वस्तू आहे की जिच्या मागे हे जग धावत आहे? कोणी संपत्तीमध्ये यशाला शोधत आहे, कोणी कीर्तीमध्ये, तर कोणी मान सन्मानमध्ये, कोणी सत्तेमध्ये, तर कोणी राजवटीमध्ये यशाला शोधत आहे। परंतु पवित्र कुराण आपल्याला इहलोक आणि परलोकातील यशाचा एकच उपचार सांगत आहे की लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। हे लोकांनो, तुमचे परीक्षित रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची पद्धत ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पद्धत आहे। म्हणून माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे आपल्या यशाची गुरुकिल्ली पैगंबर मोहम्मदचे अनुपालन। श्रोत्यांनो, जरा सूरतुन निसाचा तो श्लोक पहा, मन युति'र रसूल फक़द अता अल्लाह। म्हणजे ज्याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे आदेशाचे पालन केले त्याने अल्लाहच्या आदेशाचे पालन केले। कुठे असे म्हटले, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। म्हणजे जर तुम्ही अल्लाहवर प्रेम करीत असाल तर माझे अनुसरण करा। हे जगाच्या गाफील लोकांनो, आद आणि समूद सारख्या बलाढ्य राष्ट्राच्या वसाहती तुमच्यासाठी उदाहरण बनले आहेत। फिरोजचा कुजलेला मृतदेह इजिप्तच्या संग्रहालयात तुमच्यासाठी एक उदाहरण आहे। कारून त्याच्या खजिन्यासह जमिनीत बुडाला। मित्रांनो, नमरूदचे राजवट त्याला एका ढासाच्या डंक पासून वाचवू शकले नाही। जग जिंकण्यासाठी निघालेल्या अलेक्झांडरला यश मिळू शकले नाही। मित्रांनो, आपण सुन्नते रसूलला काय समजला आहात? जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, इबादत व पूजेपासून तर व्यापारापर्यंत, नैतिकतेपासून तर व्यवहारापर्यंत, राजकारणापासून तर समाजापर्यंत। म्हणूनच असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये मोहम्मदचे पावलाचे व सुन्नतचे निशाण नाही। असे असूनही आमची निरागस मुलं टिकटॉक आणि यूट्यूब मध्ये गुंतलेली, तरुण पिढी पबजी मध्ये व्यस्त, आमची माता भगिनी टीव्ही मालिकामध्ये व्यस्त। आम्ही पैगंबराचे अनुसरण केव्हा केले? मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण कुराण व सुन्नत सोडले तेव्हा आपल्यावर अन्यायी राज्यकर्ते लादले गेले, दलितापेक्षा वाईट घोषित केले गेले, तुरुंगात ठोसले गेले। आज संपूर्ण जगात अपमानित होत आहे। सत्ता आणि खुर्चीच्या मागे धावणारे लोकांनो, लक्षात ठेवा, त्या कैसर आणि किसराचा शेवट बघा। कुराण तुम्हाला आवाज देत आहे, इन्न लिल मुत्तकीन मफाजा। म्हणजे यश तक्वा करणाऱ्यांसाठी आहे। अल्लाहचा मुअज्जिन आम्हाला दिवसातून 5 वेळा आवाज देतो, बोलावतो, हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। पण माफ करा, दुर्लक्षित पडणारे आम्ही, बाजारातून जाऊन यशाला शोधणारे आम्ही, पैगंबराच्या सुन्नताची निंदा करणारे आम्ही। मित्रांनो, यश सांसारिक भानगडीत नाही, यश मोहम्मदचे अनुपालन मध्ये आहे। अबू बकरला सिद्दीक अकबर बनवले कोणी? उमर फारूकला अर्ध्या जगाचा खलीफा बनवले कोणी? उस्मान गनीला जुन्नूरैन बनवले कोणी? अलीला स्वर्गाचा सरदार बनवले कोणी? फक्त मोहम्मदचे अनुपालन करण्याने या माझ्या घाबरलेल्या भारतातील मुस्लिम लोकांनो, मोहम्मदचे अनुपालने द्वारे मिळवा। शरीयत आणि औकाफचे संरक्षण, मॉब लिंचिंग आणि बुलडोझर पासून संरक्षण लक्षात ठेवा।
या मोहम्मदचे अनुपालन करण्यानेच तुम्ही जुलमी शासकापासून वाचू शकता. या मोहम्मदचे अनुपालन करण्यानेच तुम्ही अल्लाहजवळ जाऊ शकता. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे अनुपालन करण्यानेच तुम्ही या जगात यशस्वी होऊ शकता आणि परलोकातही यश मिळवू शकता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद.